नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज. अधिवेशनच्या काळामध्ये माझ्या जर तुम्ही क्लिप पाहिला असेल किंवा मुद्दे माझे विचार घेतला असेल तर मी प्रत्येक वेळेला अधिवेशनच्या काळामध्ये प्रामाणिकपणे 16 धनगरवाडे आणि गड किल्ल्यांचा जो रस्ता जो फॉरेस्टच्या माध्यमातून थांबवला जातो तो आणि हत्ती, गवे, बिबट्या, डुकरं हा प्रश्न वारंवार मी निवेदन दिलेत, मुद्दे मांडलेत आणि याचा बंदोबस्त करा म्हणून सांगितलेत. त्यानंतर वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब, मी त्यांच्या ऑफिसला वारंवार 4 किंवा 5 वेळांनी पत्र दिलेत. प्रत्येक वेळेला बैठकी लागते करत असते वेळी बैठका 3 वेळा रद्द झाल्या काय कारणास्तव. आणि मग लास्टला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या कानी घातल्यानंतर विषय त्यांनी पण एकत्र जॉईंट बैठक घ्यायची होती. खरं तातडीची बैठक वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी लावली आणि जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी आले. त्यांच्या कानी हा विषय आम्ही घातला की आजही आमच्या चंदगड मतदारसंघामध्ये चंदगड आणि आजऱ्यामध्ये आजऱ्यामध्ये हत्तीचं स्थान बसलेलं आहे. म्हणजे कुठे जात नाहीत आजरा सोडून. तीच परिस्थिती तिलारी भागामध्ये, तीच परिस्थिती जांभरे भागामध्ये आणि गव्यांचं ठिकाण तर चंदगडमध्ये प्रत्येक वेळेला पाणी संघासारखं बघायला भेटते. हे वारंवार मुद्दे मांडलेले आहेत आपण. आणि त्यानंतर इतर प्राणी, बिबट्या असेल तर शेतकरी, आमचा युवक तरुण आज शेती व्यवसायामध्ये आपण या शेतकरी आज हा बळीराजा शेतकरी म्हणजे आमचं हे सर्व कुटुंब याच्यावर चालते. कारण आमचा कुटुंबाचा प्रमुख शेतावर जायला घाबरतोय. कधी बिबट्या हल्ला करेल, कधी डुकरं हल्ले करतील, कधी अस्वल हल्ले करेल. ह्या निर्णयासाठी आम्ही बैठक घेऊन सांगितलं की अशी परिस्थिती जाण करून दिली. गणेश नाईक साहेबांनी पुढच्या महिन्यामध्ये चंदगडमध्ये वस्तीला यायल्यानंतर त्याला पूर्ण मतदारसंघ फिरून द्यायचं आणि तुम्ही बघून त्याची काय कारवाई करा. वारंवार आम्हाला ही तातुरमात्र उत्तर नको आहेत ह्या मी कडक भावना मांडल्या आणि त्यांनी भावनेचा आदर करून सगळ्या विषय गांभीर्याने घेऊन जे विषय होते की बाबा शेतकऱ्यांचं एकदा नुकसान झालं की ते परत पंचनामा करत नव्हते, तो सांगितलं जेव्हा नुकसान होईल तेव्हा पंचनामा होईल. ते एक मुद्दा त्यांनी साहेबांनी मंजूर सगळ्या अधिकाऱ्यांना आदेश केलेत. त्याचबरोबर शेती कुंपण 75% शासनाला करेल आणि 25% शेतकरी बांधवांना भरावे लागतील, ते साहेबांनी मंजूर केलं. त्याचबरोबर मतदारसंघामध्ये 5 गड किल्ले आहेत. त्या 5 गड किल्ल्यासाठी जे फॉरेस्टच्या अडचणी असतील त्याला कलेक्टर साहेबांना फोन केला आणि शासनाला आदेश केले की तिकडचे आम्ही मंजुरी देतो, तुम्ही अर्ज करा. मग गड किल्ल्यांचे रस्ते पर्यटन दृष्टिकोनातून चांगले महत्वाचे ते त्यांनी आदेश केलेत. त्याचबरोबर 16 धनगरमधील आमची शाळेची मुलं, मेडिकलचे पेशंट्स, आमचे वडीलधारी आमची आई माता भगिनी यांची अडचण असते. सगळे रस्ते नसल्यामुळे ही फॉरेस्टचा अडचण असते, ते त्यांनी अर्ज करा, आम्ही ते मंजुरी देतो म्हणून आदेश केले. अतिशय चांगला मोठा निर्णय झालाय. त्याचबरोबर आपल्या मतदारसंघामध्ये फॉरेस्ट संदर्भात जे विषय असतील त्या हिशोबात चांगला न्याय त्यांच्या भूमिकेत आपल्याला झालेत. परत जे अधिकारी वरच्या अधिकारी इथं आपल्याला येऊन खाली बघत नाहीत आणि पंचनामासाठी वेगळं दाखवतात आणि खूप शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होते आणि त्यामध्ये त्याची गंभीर दखल वनमंत्री साहेबांनी घेतली, गणेश नाईक साहेबांनी घेतली आणि चांगला मोबदला द्यायचा त्यांनी ठरवलं. त्याचबरोबर हेक्टरी 1 लाख रुपये सांगितलं आम्ही. अशा परिसरातली जमीन शासनाने घ्यावी आणि 1 लाख रुपये त्यांना हेक्टरी आपले द्यावे असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. आम्ही ते मांडलं, त्यांनी पण त्याला होकार दिलाय. त्याचबरोबर अजून वन प्राण्यांसाठी जेव्हा शेतकरी बांधवांना येऊ नये म्हणून जंगलामध्ये पिण्याची सोय, चाऱ्याची सोय त्या संदर्भात त्यांनी त्या शब्द मान्य केले की आपण ती सोय करायला आदेश केलेत. त्याचबरोबर आपल्याला गड किल्ले, धार्मिक मंदिर स्थळासाठी तिकडे असतील तर त्यांनी क्लिअर आदेश केले. जसं पारगडचं मंदिर आहे, पारगडची आमची माता गड किल्ल्यामध्ये देवीचं मंदिर आहे, तिथून त्यांनी सगळं आदेश केले, ते थांबता कामा नयेत. त्याचबरोबर पर्यटनासाठी जर पुढे चालना द्यायची असेल तर हे वन विभागचं फॉरेस्ट खातं अतिशय चांगलं काम करायला लागेल असे कडक आदेश दिलेत.
डुकरांचा बंदोबस्त मी जाहीररित्या तुम्हाला पत्रकार बांधवांना सांगितलं की पारंपरिक पद्धतीने पारपूर्वीपासून ती डुकरं मारायची परंपरा इकडे होती आणि डुकरं सोडून कुठल्या प्राण्याला हात लावू शकत नाही. डुकरं पण मारायचं परवानगी नाहीये. तर हा बंदोबस्त जर शासन करत नसेल तर शेतकरी बांधव करतील, त्यांना तुम्ही अडचण यायला नाही पाहिजेत हे आपण सरळ सांगितलं, मांडलं आणि तसे आदेश तर होणार नाहीत, तरी कारवाई काय तर समजून घ्यावी. त्यानंतर काही नेते मंडळी त्यांना खूप उत्साह असतो. हेरे सरजाम प्रामाणिकपणे 2 वर्षापासून मी काम करत होतो, दिवस रात्र काम करत होतो, दिवस पळापळ करत होतो. मुख्यमंत्री असेल, महसूल मंत्री असेल, सब कलेक्टर असेल करत होतो आणि स्वामीप्रतीच्या माध्यमातून 50% काम झालं, बाकीचं काम होतं, तो आदेश आता निघेल. त्या परिस्थितीत सुद्धा काम होते म्हटल्यानंतर मग तथाकथित नेते व्यासपीठ निर्माण केलं, उपोषणाला बसले. त्याला माहिती होणार आहे, मग त्याला ती मिरवायची सवय, काय राजकारणात त्याला काय होत नाहीये आणि त्यांची मजर काय, इथून बसून गडच्या पुढे काही जाता येत नाही जास्त, तर कोल्हापूर. त्याला दिगावगी करून करायचे असतं त्याला पण आपण रोखू शकत नाहीत का, तो मार्ग लागतोय आपण. जेव्हा 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला सुद्धा तहसील कार्यालय 22 कर्मचारी काम करत होते दिवस रात्र, त्यांचं तुम्ही मान सन्मान कधी आयुष्यात झालं का होतं का? राष्ट्रीय सुट्टी असतं काम केलं तुम्ही, त्याला उलट त्याला प्रोत्साहन द्या. तिथं उपोषण करून मी त्यांना दाखवले लोक काम करतात, मग खोटे नाटक का लोकांना त्रास देतात आणि दिखावगिरी का करता? आता एक कोणतरी डॉक्टर उठला आणि सांगितलं तिने की बेळगाव विमान रस्ता झालाच पाहिजे, आम्ही अमर उपोषण करू. ते मी बातमी ऐकली टी पेपरमध्ये. मग त्याला अशा शो शायनिंग करायचे असतील, लोकांना चमकेशगिरी आवडतात, मग तिने सांगितलं की आम्ही उपोषण करणार. 25 करोडचा फंड पूर्ण चंदगड मतदारसंघात मी वापरला असता, आमच्या आड संपल्या असत्या. खरं 15 वर्षामध्ये बेळगाव वेंगुर्ला रस्त्याला 1 करोड रुपये कुठल्याच आमदारांनी लावले नव्हते यापूर्वी. मी आमदार नसताना सुद्धा शिरगावातून अगोदर 2 करोड लावले आणि आता 25 करोड लावले. 27 करोडचा निधी लागला आणि हा रिपेरिंगला सोमवारपासून मंजुरी येईल, सोमवार मंजुरी येईल, 1 महिन्यामध्ये रस्ता पूर्ण होईल. तरी सुद्धा मी समाधान नाही. भविष्यात येणाऱ्या 6 महिने 1 वर्षामध्ये शासन आणि केंद्र शासनाचे नियम झाले, जे नवीन रस्ते असतील ते गडकरी साहेबांच्या मान्यता असेल आणि जे जुने रस्ते असतील, जे राष्ट्रीय मार्ग होतील, त्यांना मोदी साहेबांच्या कॅबिनेटला तो दर्जा दिलेला आहे, कॅबिनेटला मंजूर घ्यायला लागते, त्याला वेळ लागतो. जो रस्ता 10 मीटर झाला तोपर्यंत मी शांत बसणार नाही का. प्रत्येक नागरिकांच्या खरं आरोप मायावती खोडे होत असतात आणि मग असे तथाकथित मग उपोषण करायला बसतात. त्यांनी माझ्या मते की त्यांनी डॉक्टरकडे जर लक्ष दिलं असतं, पेशंटचे हाल झाले असते, खूप गरज आहे मेडिकलची, लक्ष द्यावं. खरं त्याला अशा नेत्याला कोण लागू शकतो. तिसरा विषय, माझ्यावर असे पण आरोप झाले की गडिंग्लज आणि नेसरी रस्ता पूर्वी 300 करोड रुपये खर्च केलेत आणि आता तो पैसे गेल्यानंतर परत हा रस्ता केला मंजूर. या नेत्यांना हे पैसे याची चौकशी लावायला पाहिजेत. ज्या कोणी तथाकथित त्या पत्रकारांनी ज्या प्रश्न मांडला तो अतिशय चांगला मांडला, कधी कधी तो खरा बोलतो, का त्याला माहित नाही. नेत्याचा आरोप होते राजेश पाटलांच्या काळात हा रस्ता झालेला होता आणि त्या काळामध्ये आता पण झाला, त्यांच्याच काळात तो झाला होता. नेसरी गडिंग्लज नेसरीचे रस्त्याचे जे पाप आहे ते माझ्या माथ्यावर मारू नका. हे पाप माझे आमदार राजेश पाटलांच्या माथ्यावरती मारा, का त्यांच्या काळातला रस्ता त्यांचा झालेला आहे. तर आता वेगवेगळ्या वारंवार मी नेसरी पोलिस जाळा दिलं तेव्हा मी त्यांच्या पुढे आलो, वाचवलं. आता वारंवार मी त्यांच्यात गुन्हे दाखल करायला सांगितले, पत्रकारांना सांगितलं, तहसीलदार सांगितलं, एसपीला फोन केला की आता 15 तारखेला बैठक लागली. होत नसेल तर त्या रस्त्याची कुणाने मंजूर केलं, रस्ता कुणी आणला आणि कुणाच्या काळात काय झालं ती चौकशी व्हावी. त्यांनी बोलून लोकांची दिशाभूल करू नये. मी शाश्वत विकास ज्या चंदगड विधानसभामध्ये कधी झालेला नाही ते मी स्वप्न घेऊन चाललोय. राज्याचा मुख्यमंत्री सक्षम देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या पाठीशी आहेत, सरकार आपल्या पाठीशी आहेत. त्या दृष्टीने आम्ही विकासच्या कामामध्ये आम्ही एकदम ताकदीने काम करतोय. आताच शक्ती महामार्ग चंदगडमधून सर्व सहकार्य शासनाला प्रोत्साहनमध्ये मोर्चा काढल्यामुळे आपल्याला सांगली भागातून शक्ती मार्ग कॅन्सल करून कोल्हापूर मार्गे चंदगड मार्गे हा कोल्हापूर आजरा चंदगड मार्गे रस्ता सिंधुदुर्ग मार्गे गोव्याला जोडतो. त्यामुळे भविष्यात ह्या रस्त्याच्या माध्यमातून 3 पोर्ट आहेत आणि हा आत्ता काल गोवा राज्यामध्ये गोवा राज्य, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य, त्याचबरोबर इतर 7 G7ची परिषद झाली. त्यामध्ये
आम्ही हा मुद्दा अतिशय मुद्देवर सांगितलं की गोव्याला जसं समुद्र किनारा लाभलाय तसं चंदगड मतदारसंघामध्ये हा गड किल्ल्यांचा आणि डोंगर भाग आहे आणि अतिशय औषधी वनस्पती आमच्या तिलारी भागामध्ये, आंबोली भागामध्ये आणि आमच्या गडमध्ये प्रचंड प्रमाणात आहात आणि पर्यटनासाठी पूरक असा हा भाग आमचा आहे आणि आपल्याला 6 विमानतळ आमच्या मतदारसंघामध्ये आहेत, 3 रेल्वे जंक्शन आहेत, पाण्यासाठा मुबलक आहे, विद्युत पुरवठा मुबलक आहे आणि भविष्य येणाऱ्या याच्यामध्ये शाश्वत विकासाच्या माध्यमातून आपला चांगला विकास होऊ शकतो. जसं शहरीकरण मध्ये थांबवायचं असेल तर जिल्ह्याचा विकास व्हायला पाहिजे, तसं तालुक्या लेवलचा विकास व्हायला पाहिजे. तसं आम्ही काम करतोय आणि अशा भानगडीत मला पडायची काही गरज नाहीये आणि मी कुठल्या गोष्टीत असं लक्ष देत नाही की तुला उत्तर देत नाही. माझं प्रामाणिकपणे काम चंदगडच्या जनतेने चंदगड विधानसभेमध्ये जे मला लोकांनी आशेने निवडून दिले त्या आशेला समोर ठेवून मी प्रामाणिकपणे काम करतो. माझ्यासमोर बऱ्याच अजून अनेक आनंद अडचणी आहेत. मला रोजगारासाठी मला प्राधान्य देऊन मला इंडस्ट्री आणायचे आहेत, मेडिकलसाठी मेडिकल कॉलेज आणायचे आहेत, मेडिकल हॉस्पिटल आणायचे आहेत आणि पर्यटनासाठी बाकीच गोष्टी बऱ्याच आहेत. आणि खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगला निर्णय, हेलिपॅड मंजूर झालं, त्याची आता झाली जागेचे फायनल झालं, सैनिक भवन मंजूर केलं, मेडिकल हॉस्पिटल आयुष्यमान हॉस्पिटल मंजूर झालेत, त्याबरोबर स्पोर्ट्स अकॅडमी मंजूर झाले. ते आपण त्याला प्राधान्य देऊया. हे असे कोणी टीका केली आणि त्याला उत्तर देण्याचा वेळ नका घालू. आपला चांगला विकासाच्या दृष्टीने आम्ही काम करतोय आणि आपलं लोकांना माहिती आहे.